नवी मुंबईतल्या मनपा शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेशच मिळाला नाहीये. गणवेश न मिळाल्यानं मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनपा मुख्यालयामध्ये संयुक्त आंदोलन केलं. 2018 साली ज्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला होता त्यालाच पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. 15 जून पर्यंत कसेही करून गणवेश मुलांना देऊ असं आश्वासन दिलं. आज 15 जूनला शाळा चालू झालेल्या आहेत. आज 4 दिवस होऊन गेलेले आहेत, परंतु गणवेशाचा पत्ता नाही. आणि काल ज्यावेळी आम्ही महापालिकेत आलो त्यावेळी पहिलाच विषय नामांतराचा होता. त्या संदर्भात आम्ही बोललो की विषय काय आहे, की लोकांचे प्रश्न काय आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, विजेचा प्रश्न गंभीर आहे, पालिका शाळांचा प्रश्न गंभीर आहे आणि तुम्हाला मुलांना साधं गणवेश देता येत नाही. आणि मला सांगा, आणि तुम्ही आज जर सगळ्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या करायचं चाललेलं आहे, शिक्षकांचा पत्ता नाही, गणवेशांचा पत्ता नाही. आंदोलन केलं आहे विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून, नेमकं काय कारण त्याचं? आपण बघितलं असाल की जो हा मोफतलाल जो ठेकेदार आहे त्याला जे काम दिले तो वारंवार नाही म्हणजे वर्षानुवर्ष तो मुलांचे गणवेश द्यायला वेळ लावतो. आणि तसं असताना आमचे सहकारी अभिजित देसाईंनी महासभेमध्ये विषय मांडलेला की जर महिलांना दिला असता तर तो रोजगार पण त्यांना तो भेटला असता आणि त्याच्या व्यतिरिक्त आज तो गणवेश पण भेटला असता असा त्यांनी तिथं ठामपणे मांडला.